टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कशेली की सौरंजना श्रीधर मुकादम जी का सेवा पूर्ति शोला का आयोजन हुआ था। हम आपको बता दें कि महानगर पालिका शाला क्रमांक 112 में टीचर थी, जो रिटायर होने पर उनका भव्य प्रोग्राम किया गया था, जहां पे बहुत सारे मान्यवर उपस्थित थे और सबने उनका ज़बरदस्त स्वागत किया। तो चलिए हम सुनते हैं कि वो क्या कहती हैं अपने जीवन के बारे में। तसेच सन्माननीय वैशाली गायकवाड मॅडम या देखील इथे उपस्थित आहेत। त्यांचं देखील मी भूपेंद्र मुकादम यांना विनंती करतो की त्यांना श्री कैलास म्हात्रे साहेब या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील समोर थँक्यू पाटील वसंतभाऊ पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील कृषीचं रोपटं देऊन येतोजी रोपटं देऊन आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय। सन्मान स्वीकारायचा आहे। इकडे समोर बोलण्याची संधी देखील दिलेली आहे, त्यामुळे तो एक मी माझा येतोजी सन्मानच समजतो आणि ही एक माझ्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी पहिला शिक्षक म्हणजे त्यांचे शिक्षणाचा पहिला विद्यार्थी आणि या ठिकाणी आज आहे, त्यामुळे त्यांचं तर ही गोष्ट ही आयुष्यभरासाठी एक माझ्यासाठी अभिमानाचीच आहे। धन्यवाद। वधून घेतो तो शिक्षक, ज्ञानाची ओळख पूर्णत्व म्हणजे शिक्षक, निस्वार्थ तळमळीने शिकवतो तो शिक्षक। समोर इकडे सर्वांनी या देखील इथे उपस्थित आहेत। एक मिनिट फोटोसाठी या साईडला समोर विद्यार्थिनी मॅडम आमच्या घरी येते फोन करत काय झाले विचारपूर्वक आम्हाला वेगवेगळी ऑनलाईन अभ्यास पण देते। आमच्याकडून रोज रोजनिशी लिहून घेते। आमच्या वर्गातील घर सांभाळून नोकरी करून ती कागजदार आहे आमची। असा हा सहकुटुंब सन्मान सोहळा इथं सादर होत आहे। पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांचे आधारवड आदरणीय कृष्णकांत गोंडलेकर, माजी सरचिटणीस कामगार सेना आणि शिवसेनेतील अत्यंत बुजुर्ग असे नाव, त्यानंतर आम्हा सर्वांचेच लाडकं व्यक्तिमत्व आणि विशेषतः शिक्षकांवर ज्यांचं अतिशय प्रेम आहे असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विश्वजित थळे साहेब, आज ज्यांच्या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अशा आदरणीय सौरंजना श्रीधर मुकादम, वरिष्ठ शिक्षिका, ठाणे मनपा शाळा क्रमांक 112 आणि आदरणीय जिल्हा परिषदेमध्ये अत्यंत आदर्श सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले श्रीधर पण आज तर उपस्थितांसाठी दुसऱ्या मजल्यावर स्नेहभोजनाची मी विनंती करते की वैयक्तिक सत्कार जे आहे मॅडम बद्दल एवढे मॅडम आता आमच्या उज्ज्वलाताई म्हणाल्या की मॅडम सेवानिवृत्त होत आहे। हे प्रत्येक सर्वांनी इकडे समोर प्लॅनिंग व्यवस्थित आणि अध्यक्ष श्री पाटील साहेब यांचंही स्वागत। I's retirement day. He got my house and I enjoyed. Then want to be like you, smart, intelligent,
You are my Ai. I love you, Ai. You are so precious to us. Then, thank you everyone. विजयश्री गवळी म्हणजे समोर इकडे मुकादा मॅडम यांचा सत्कार करत आहेत. मी सर्वांना विनंती करीन लागतील सत्कार होत आहे. बघा कशा मैत्रिणी असतात की आपण आपलं मन जिच्या समोर जिच्याकडे आपण व्यक्त करत असतो. बालवाटिकेतील कारण अर्थसाक्षरतेच्या बंधू भगिनी आणि जमल्या विद्यार्थिनी या शुभदिनी आम्हा साऱ्यांच्या यानंतर सत्कार मोठी थांबावं. त्यांचं मनोगत आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय. त्यामुळे सगळे माझे मित्रपरिवार सगळे एवढे आले मला शुभेच्छा देण्यासाठी. खरोखर मी पण अजून माझी एका शाळेमध्ये जेवढी 35 वर्ष 8 महिने मी सेवा झाली. आणि मला पहिल्या दिवशी रुजू करण्यासाठी म्हणजे सुनील पाटील आलेले होते त्या शाळेमध्ये. माझे शिक्षक आम्ही सगळं एकत्र कुटुंब असं आहे. सगळ्या शिक्षकांची आमची खूप जवळीक आणि व्यवस्थित आम्ही सगळ्यांनी कामं केली. पुढे पण आम्ही जाणार आहे त्यांना भेटायला मी करणार आहे. तर सगळ्या 32 म्हणजे कसं बघितलं तर मी नोकरी लग्नाच्या वर्षापासूनच करते. माझं लग्न 83ला झालं आणि डिसेंबरला मी कुंडलीला अंगणवाडीला लागली आणि तिथूनच कॉलेज पण केलं. आणि हे सगळं करत असताना माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिलेली आहे. सासर माहेर आणि अशा गावामध्ये माझं लग्न झालं की रात्री मी एका रस्त्याने गेले आणि दुसऱ्या दिवशी एका रस्त्याने पडले. असा गाव आणि त्या गावामध्ये म्हणजे खूप आतमध्ये गाव लोकांना वाटायचं डेंजर गाव. आणि अशा या गावामध्ये मी तिथे शिकत राहिली. आणि हे सगळं या शिकण्यामध्ये मला कोणी पाठिंबा दिला असेल माझे बंधू विश्वास तळे यांच्यामुळे त्या गावामध्ये मला कोणी काही बोलण्याची किंवा माझ्याकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिंमत झाली नाही. हे सगळं भाऊंच्यामुळे आणि मी त्यांचा म्हणजे आज सगळ्यांनी असे आभार मानते बरोबर. तर या सगळ्या कामामध्ये सगळ्या या नोकरीच्या याच्यामध्ये माझी सेवा चांगली झाली. त्यासाठी माझ्या सासूबाईंचे मी आभार मानते की त्यांनी मला शिकण्याची परवानगी दिली. माझ्या मिस्टरांची पूर्णपणे साथ मला म्हणजे आज लग्नाला 42 वर्ष झाली माझ्या. कारण अक्षय तृतीयाला आमचा 42वा लग्नाचा वाढदिवस झाला. तर अशी 42 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आणि मिस्टरांनी मला खूपच साथ दिली. माझ्या घरच्यांनी साथ दिली. माझ्या माहेरची माणसं माझी सासरची माझ्या 2 नंदा होत्या लग्नाच्या. आणि माझी लहान मुलं मी त्यांच्या जीवावर टाकून जात होती. माझ्या ताईंची मी आभार मानते. माझ्या सासूबाई पण खूप चांगल्या होत्या. म्हणजे जर माझी बस चुकली तर त्या मला ओरडायच्या आई माझ्या सासूबाई. म्हणजे असं आमचं घनिष्ठ नातं म्हणजे होतं. आणि खूपच माहेरची सासरची सगळा माझा परिवार खूप चांगला प्रेम करणारा आहे. सगळी लोक सगळं माझा कुटुंब म्हणजे कधी काही अडचण असली मी त्यांच्या अडचणीला जाऊन येते माझ्या अडचणीला त्या जाऊन येतात. असा सगळा माझा परिवार सगळे शाळेतले मित्र मैत्रिणी म्हणजे सगळे सर सर वगैरे सगळे शकील सर सगळे माझ्या आता कालच रिटायर झालेलं माझ्या पाटील मॅडम मैत्रिणी माझ्या शाळेतल्या मैत्रिणी यांच्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे. माझ्या नातेवाईकांना समोर कॅमेऱ्यामध्ये चला इकडे समोर 1 मिनिट वेळ. मान थोडी खा थांबा. तसेच
स्माइल ना सगळ्यांनी. ओके आता मी तिकडे मम्मी पप्पाकडे हसा ना. ओके